नमस्कार मित्रांनो, मी राहुल स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा माझ्या धमाकेदार भरल्या व्लॉगमध्ये. तर आज आपण बघणार आहोत वाबगाव भुईकोट किल्ला, जो की आपल्या समोर आहे. हा वाबगाव भुईकोट जो किल्ला आहे तो आपण एक्सप्लोअर करणार आहोत मोस्ट ऑफली, आणि तो बघूया, तो तुम्हाला दाखवतो. प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचलो आपण, आणि वाबगावमध्ये भुईकोट किल्ला असल्या कारणाने गाडी आपली किल्ल्यापर्यंत येते. तर इथं मंदिरसुद्धा आहे आणि आपण दरवाजासुद्धा बघूया. अशा रीतीने गावात आल्यानंतर आपल्याला मंदिर वगैरे दिसतं. मंदिर दिसल्यानंतर आपल्याला इथं दरवाजा वगैरे दिसतो, एंट्री वगैरे दिसते, आणि भव्य मोठे बुरुज, आणि आपल्याला अशा रीतीने दरवाजा वगैरे सुद्धा दिसतो. आणि याचं जे म्हणू शकतात स्थापत्यकला किंवा म्हणू शकतात तुम्ही, याचं पुनर्वसन झालेलं आहे किल्ल्याचं, जे की अशा रीतीने दिसतो हा वाबगावचा किल्ला. आणि आता आपण मध्ये जाऊन बघूया. आपल्याला फुलांचे निशाण वगैरे दिसतात. अशा रीतीने हा वाबगावचा किल्ला दिसतो, दरवाजा वगैरे. आणि बघूया, मामा सांगतात आपल्याला थोडा इतिहास. आणि दरवाजा वगैरे दिसतो. आत गेल्यानंतर आपल्याला असा दरवाजा दिसतो. शिपायांचे देवड्या दिसतात, या रीतीने देवड्या वगैरे जे इथं दिसतात. आणि याचं आत्तासुद्धा काम चालू आहे पुनर्वसनाचं. बघा इथं घाणासुद्धा दिसतो आपल्याला चुन्याचा. आणि मध्ये शाळा आहे, म्हणजे वाबगावचा जो किल्ला आहे त्याच्या आत शाळा आहे, जे की दिसते आपल्याला. कर्मवीर वसतिगृह वाबगाव, तालुका खेड, जिल्हा पुणे. आणि याच्या आत आपण आहोत. आणि हे सगळं स्ट्रक्चर दिसतं आपल्याला, जे की प्रवेश केल्यानंतर हा जो किल्ला आहे हा पूर्ण जे की म्हणू शकतो वसतिगृह आहे. आणि या वसतिगृहाची आत्ताची जे म्हणू शकतात वस्ती ही दिसते आपल्याला. आज संडे असल्या कारणाने, रविवार असल्या कारणाने आज मोस्ट ऑफली किल्ल्यात बंद आहे. तरी आपल्याला दिसतात त्या वस्तू तुम्हाला मी दाखवतो. दरवाजा वगैरे दिसतो, तोप वगैरे दिसते, तेवढं बघूया आपण. असं आल्यानंतर आपण बघतो इथं तोप वगैरे दिसते आपल्याला दोघं दरवाजांमध्ये. आणि बघू शकतात पूर्ण याचं रिनोव्हेशनचं काम चाललेलं आहे. त्या ठिकाणी रिनोव्हेशन होतं आहे आत्ता, जे की बघू शकतो आपण. सगळं रिनोव्हेशनचं काम चाललेलं आहे, खूप उत्कृष्टरित्या काम करत आहेत. म्हणून बघूया आपण आता आत जाऊन बघूया. हे बघा इथं तेवढी वगैरे दिसते, कारण की याचं पुनर्वसनाचं काम चाललं असल्या कारणाने काम चालू आहे खूप जोरात. आणि हे वसतिगृह आहे, म्हणजे आत्ताच्या स्थितीला हे वसतिगृह आहे, जे की आपण बघू शकतो. इथं सगळं दिसतं आपल्याला बघा. छान आणि सुंदररित्याचं काम करण्यात चालू आहे इथं बघा. वर जाण्यासाठी जागा असावी कुठे ना कुठे, तर बघूया आपण. खूप छान रीतीने काम चालू आहे इथं. आधी कारंजा वगैरे असावा असं दिसतं, पण तरी बघूया आपण एक्झॅक्टली काय कुठे. हे बघा या ठिकाणी अशा रीतीने कारंजा असाव्यात आधी. या ठिकाणी एवढं दिसतं आपल्याला. इथं स्थापत्यकलेचं म्हणू शकतात किंवा काहीतरी डिझाईन होती इथं, ती आता दिसत नाही. पण तरी बघूया आपण आपल्याला काय दिसतंय. अशा रीतीने सगळे वर चाललेलं आहेत आता बघा. या ठिकाणून वर जाण्यासाठी रस्ता आहे, आणि सगळे वर चाललेले आहेत आता, जे की आपण बघू शकतो. हा वाबगावचा किल्ला आहे, जो की एवढा छान आणि सुंदर दिसतो आपल्याला. तर आपण पण आता वर जाऊन बघूया. या ठिकाणून रस्ता होता जो आता आपण चाललेलो आहे बघा. इकडनं पण आहे, इकडनं पण आहे, पण दोघं साईडने रस्ता आहे, तर इकडनं जाऊया आपण. भुईकोट किल्ला असल्या कारणाने खूप छान याचं स्ट्रक्चर आणि वैभव दिसतं आपल्याला. त्या रस्त्याने जेव्हा आपण तिकडनं आल्यानंतर हा किल्ला असा दिसतो. इकडे आता आपण आलो, आणि इकडे आता भग्नावस्थेत आपल्याला अवशेष दिसतात बघा. हे काम इथूनच आहे, याच्या पुढे अपूर्ण दिसतं आपल्याला. आणि हा आपल्याला किल्ल्याचा पूर्ण परिसर इथून वरून बघू शकतो आपण, असा दिसतो. आणि इथं बघू शकतात
ही अशी ओपन जागा दिसते, त्या ठिकाणी कारंजा वगैरे दिसतं आपल्याला. आणि हा पूर्ण टोटल आपल्याला सभागृह म्हणू शकतात किंवा एक आपले पॅलेसचा एक हे म्हणू शकतात. जो भुईकोट किल्ल्याचा आहे तो पूर्ण एक परिसर म्हणू शकतो आपण, तो बघूया. आणि या ठिकाणाहून आता आपण खाली उतरून बघूया तरी की परत आपण त्या दुसऱ्या मजल्यावर येऊया. आता आपण त्या मेन गेटमधून म्हणजे म्हणू शकतात त्या मेन हॉलमधनं एक दरवाजा बघितला होता बॅक साईडनी, त्याला जायला रस्ता शाळेच्या बॅक साईडनी, तो जाऊन बघूया आपण. आणि या पूर्ण भुईकोटला आहे ना एक शाळेमध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं आहे, जो की बघू शकतात. आणि मामा चालले आता पुढे, हे बघा मामा चाललेत. आपण जो फिरतोय हा पूर्ण किल्ल्याचा वावर आहे आणि किल्ल्यामध्येच फिरतोय आपण. ही किल्ल्याची बॅक साईड आहे आणि इकडे पण एक आपल्याला दरवाजा दिसतो, जो की वापगाव भुईकोट म्हणून किल्ला आहे ना, हा त्याच. इकडे आपल्याला बघा दरवाजाची पूर्ण डिझाईन दिसते. आणि आपल्याला या ठिकाणी दिसतं बघा शिपायांच्या देवड्या वगैरे दिसतात. दरवाजा आपल्याला थोडं भग्नावस्थेत दिसतो, पण याची जर उत्कृष्ट बघितलं आपण तर हे बघा याचे चैन वगैरे, ज्या साखळदंड म्हणू शकतो ना, यात जुन्या काळचा दिसतो. आणि हा सगळा किल्ल्याचा परिसर दिसतो आपल्याला. बघा हे सगळं डागडुजीचं काम चाललेलं आहे किल्ल्याचं. आता आपण बघू शकतो हा दरवाजा दिसतो, बघू शकतात. अशा रीतीने आपण तटबंदीवर आता चढलेलो आहे. तटबंदीवरून जेव्हा बघतो आपण आपला पूर्ण परिसर दिसतो हा जो. आणि ही तटबंदी आहे, या ठिकाणाहून हे पूर्ण शाळेमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. आणि आता याचं डागडुजीचं काम चालू असल्या कारणाने ना हा एवढा सुंदर दिसतो. आणि इथं आपण चढलो होतो बघा थोड्या वेळापूर्वी, हे ते सभागृह किंवा म्हणू शकतात तो वाडा म्हणू शकतात, तो दिसतो. इथं डागडुजीचं काम चालू आहे, ती शाळा आहे आणि हा पूर्ण परिसर दिसतो आपल्याला इथं. आत्ता पण मंदिर आणि त्या काळची विहीर बघूया, जी बघू शकतात ही पारो दिसते आपल्याला. हे बघा ही वापगावची बारव दिसते आपल्याला इथं. हे बघा असा रस्ता सुद्धा दिसतो इथं. आणि या रस्त्याने असं जे उतरलो आपण हे बारवच्या वर आणि अशी आपल्याला विहीर दिसते बघा. हे विहीर दिसल्यानंतर हे मंदिर आहे. मंदिर कसलं ते एकचं बघूया. कसलं मंदिर आहे मामा? आपल्याला गणपतीची प्रतिकृती दिसते मूर्ती. आणि समोर बघितल्यानंतर आपल्याला विष्णू नारायणांची दिसते बघा. हे बघा नारायण आणि लक्ष्मी नारायणांची जोडी दिसते आपल्याला इथं, ह्याच्यावर बघितल्यावर जी दिसतं आपल्याला बघा. आणि हे मंदिर दिसतं आपल्याला आणि कासव वगैरे दिसतं आपल्याला. आता आपला फोर्ट वगैरे जो तो एक्सप्लोर झालेला आहे, फोर्टच्या बाहेर आलेलो आहे. आणि आता आपण मंदिर एक्सप्लोर करूया. हे मंदिर आहे बरोबर फोर्टच्या एक्झॅक्ट बाहेर आहे, ते मंदिर आता आपण एक्सप्लोर करूया. आत्ता आपण मंदिर बघणार आहोत, राजराजेश्वर मंदिर. आपल्याला नंदीची प्रतिकृती दिसते बघा इथं. आत्ता आपण बघतो कीर्तिमुख. कीर्तिमुख बघितल्यानंतर राजराजेश्वर मंदिरमध्ये एंट्री करतो. एंट्री केल्यानंतर आपण मंदिरात जातो. आपण मंदिरात गेल्यानंतर आपल्याला इथं अहिल्यादेवी होळकर आणि असं आपल्याला हा पूर्ण वाड्याचा जो स्ट्रक्चर दिसतं. जे पूर्ण वाड्याचं जे काम दिसतं आपल्याला पूर्ण दगडी याच्यात काम दिसतं. आणि आपल्याला इकडे मंदिर दिसतं. आज महाशिवरात्री म्हणून बघूया आपण, चला आज जाऊन बघूया आपण. अशा रीतीने आपण जेव्हा मंदिरात जातो, मंदिरात आपल्याला महादेवाची पिंड दिसते. महादेवाच्या पिंडाच्यावरून लक्षात येतं आपल्याला की अहिल्यादेवी होळकर जे होते हे किती महादेवाचे परमभक्त होते, त्यावरून आपल्याला हे दिसून येतं.
जसं जसं आपण गावात फिरतो ना, गावात आपल्याला असे खूप सारे स्ट्रक्चर आहेत जे स्थापत्यकला म्हणू शकतो आपण त्यावेळेसचे, जे आपल्याला भरपूर काही गोष्टी दिसतात. आणि हा जो आहे वापगाव भुईकोट, हा म्हणजे पूर्ण किल्ला जो आहे, पूर्ण जे गाव आहे हे पूर्ण भुईकोटच होतं. आपल्याला दिसतं बघा, ही पूर्ण पडझड झालेली किंवा नासधूस झालेली ही वास्तू दिसते. आणि असं आपलं, आणि गावाच्या वेशीच्या बाहेर किंवा गावाच्या बाहेर थोडं निघतो ना आपण, तर आपल्याला त्या ठिकाणी दरवाजा दिसतो, जो गेट म्हणू शकतो. असं आपल्याला वाड्याच्या बाहेर आल्यानंतर एक घर दिसतं, म्हणजे हे जुन्या पद्धतीचं घर दिसतं आपल्याला, जे की त्याच्या स्ट्रक्चरवरून आपल्याला कळतं. असं आपण परत गावाच्या बाहेर म्हणजे जे बघतो ना आपण, हा समोर आपल्याला जो दिसतो तो महादरवाजा दिसतो गावाचा. आणि अशा रीतीने आपल्याला वाडे दिसतात जे पडझड अवस्थेत किंवा भग्न अवस्थेत दिसतात. हे त्याच काळचे वाडे आहेत, कारण की याच्या स्ट्रक्चरवरून किंवा याच्या पायावरून आपल्याला कळून येतात. आणि वरती जे विटांचे बांधकाम हे पेशवे कालीन आहे, याच्यावरून आपल्याला कळतं. हे बघा इथं पण दिसतं आपल्याला, म्हणजे वापगाव जे गाव होतं हे पूर्ण आपल्याला दिसतं की हे त्या काळाचं वैभव दिसतं. आणि असा आपला हा महादरवाजा दिसतो वापगाव भुईकोटचा, की समोर दिसतं हनुमान मंदिर, त्याच्या आत जे मामा उभे आहेत ते बघा वापगाव भुईकोट. आणि वरती हत्तीचे शिल्प दिसतात आपल्याला. दरवाज्यावर जो एक जो बघतो आपल्याला 2 शिल्प दिसतात हत्तीचे आणि फुलाचे दिसतं आपल्याला. वरती बघू शकतो आपण 2 हत्तीचे शिल्प दिसतात. आणि हा वापगाव भुईकोटचा आपल्याला महादरवाजा दिसतो. हा बघा, हे त्या दरवाजाचं स्ट्रक्चर दिसतं आपल्याला त्यावेळेसचं. आणि अशा रीतीने हा आपल्याला महादरवाजा दिसतो. तर अशा रीतीने मित्रांनो, आजचा आपला जो वापगाव भुईकोट किल्ला आहे तो आज इथं समाप्त झालेला आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.